नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी नवी विविध समस्या संदर्भात नवी महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, नवी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले व शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवीतील प्रत्येक प्रभागात विविध नागरिक समस्या आहेत. पावसाळा सुरू झाला तरी त्या सुटलेल्या नाहीत. त्या संदर्भात लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त कैलास शिंदे यांना सांगितले. यावेळी प्रत्येकाने निवेदन खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्फत आयुक्तांना देण्यात आले. खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा नवी शहरात उभारण्यात यावा अशी अनेक वर्षापासून मागणी होती, परंतु अद्यापपर्यंत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. तसेच नवी शिवसेना प्रमुख विजय चौगुले यांनी वाशी शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचा पुतळा उभारण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. या कामाला लवकरात लवकर गती द्यावी असेही खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महत्वाचा विषय म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेत आणि शिरकोणी अंतर्गत शिरकोणी अत्यल्प अल्प उत्पन्न गटामधील घरं बांधलेली आहेत आणि त्यावेळेस शिरकोणी 2000 मध्ये बांधले, 1992 ला बांधले, 1996 ला बांधले, 2003 ला बांधले आणि त्या लोकांचे मेंटेनन्स 300 ते 250 रुपये काढला जातो आणि शिडकोच्या अंतर्गत कुठलीही कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जात नाही. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांना सुद्धा अहवाल सादर करायला सांगितला. 2018 मध्ये नगरविकास खात्यातून एक GR निघाला की अंतर्गत कामं करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये 300 स्क्वेअर फूटची एक हट्ट टाकण्यात आली आणि एक कंपाऊंडची हट्ट टाकण्यात आली. आता कंपाऊंडची हट्ट म्हटलं तर पोलीस प्रशासन सगळ्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असतील किंवा जनरल सगळ्या सोसायट्यांना सिक्युरिटीसाठी कंपाऊंड टाकायला सांगतात आणि शिडकोणी काही कंपाऊंड टाकलेले नाहीत. आम्ही आमच्या रक्षणासाठी कंपाऊंड टाकलेलं आहे. त्याच्यामुळे 300 स्क्वेअर फूटच्या खालची पण कामं होत नाहीयेत आणि काहीच होत नाही. त्याच्या विरुद्ध हा GR मध्ये स्पष्ट उल्लेख केला की मलनिस्तारण आणि इतर जी कामं असतील ती महानगरपालिका केली जाते महानगरपालिकेच्या माध्यमातून. ती सुद्धा काही प्रमाणात काही ठिकाणीच होत आहे, 10%, 90% त्या बाबतीत काहीच निर्णय घेतला जात नाही, काहीच नाही. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नागरिक सेवा आयुक्त असताना त्यांना फोन करून ती कामं करण्यासंदर्भात सांगितलं, तरी सुद्धा ती कामांची फाईल बनवली जाते, पुढे अजिबात सरकली जात नाही. मग अति अल्प आणि अल्प उत्पन्न गटातील जी लोक आहेत त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा, त्यांनी कशी कामं करायची, त्यांच्या सोसायट्या शिडकोणी जी घरं बांधली 500 रूम, 600 रूम, 700 रूम अशा मोठ्या मोठ्या सैनिकांची घरं आहेत आणि माझ्या विशेष प्रभाग जो आहे तो 99% हा शिडकोणी बांधलेला प्रभाग आहे आणि हा माझाच विषय नाही, पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे. आणि जर असं GR काढून सुद्धा जर कामं होत नसतील तर मग नागरिकांनी मतदान कशाला करायचं? महानगरपालिका विभागातील अनेक प्रश्न, सिडको असेल, MIDC असेल, नवी मुंबई महानगरपालिका अशा या त्रिकोणामध्ये बरेचसे विषय पेंडिंग आहेत. काही अल्प उत्पन्न, अति अल्प उत्पन्न ज्या काही सिडकोच्या सोसायटी आहेत त्यांची जी काही कामं आहेत ती काही पेंडिंग आहेत. काही ठिकाणी रहदारीची समस्या आहे, काही ठिकाणी अंतर्गत बायपासचा रस्ता आहे, काही ठिकाणी नाल्यांचा विषय आहे, काही ठिकाणी शाळा तयार झालेल्या आहेत पण सुरू नाही झालेल्या आहेत. असे कामगारांचे काही विषय आहेत, परिवहन कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत. असे बरेचसे प्रश्न पेंडिंग होते. त्या संदर्भात उकल काढण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आज आमची चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याला चालना दिली. विजय चौगुले साहेबांनी आत्ताच एक मागणी केलेली आहे की शिवाजी चौकामध्ये शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पुतळा उभारणे हे सुद्धा आम्ही पत्र असताना दिलेलं. असे बरेचसे जे काही पेंडिंग विषय होते नगरसेवकांना जरी आता ते माझे असतील तरी त्या विभागात ती लोक काम करत असतात, त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी काम करत असतात. दैनंदिन ज्या काही समस्या भेडसावतात त्याविषयी त्यांच्याशी आज चर्चा केली गेली. पुनर्विकासाचा जो काही मोठा प्रश्न या ठिकाणी आणि त्याला मोठी चालना या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे एक खिडकी योजना चालू करणं, त्यासाठी परमिशन करता काही ठिकाणी धोकादायक इमारती, एक लोकांचा असा संशय आहे की काही विकासकांच्या नादाला लागून महानगरपालिकेचे अधिकारी त्या सोसायट्या राहण्यायोग्य आहेत तरी विकासासाठी त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर करत आहेत. त्यांचे जे काही विषय असतील
अशा संदर्भात अशा बरेचसे जवळजवळ 100 ते 150 विषयासंदर्भात आज आयुक्तांशी आमची बैठक झाली. माननीय नाहटा साहेब आणि चौगुले साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. साधक बाधक चर्चा होऊन बऱ्याचशा विषयांवरती निर्णय घेण्यात आला आणि काही विषय जे पेंडिंग असतील त्या संदर्भात पण लवकरात लवकर कार्यवाही होईल अशा पद्धतीने आजचं कामकाज झालं. तर नवीन रिडेव्हलपमेंटचे उद्धव ठाकरे यांना नेहमीच संकुचित वृत्तीचं म्हणून बोललं जातं आणि काल त्यांनी त्यांची संकुचित वृत्ती दाखवलेली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने जरी त्यांचे वडील असले तरी आम्ही सर्वजण तरुण वयामध्ये या शिवसेनेत सामील झालो. आम्ही त्यांना वडील मानले, आमचे कुटुंब प्रमुख मानले, आम्ही आमच्या घरचा कर्ता पुरुष त्यांना मानला आणि त्यांच्याकरता कुठल्याही जनआंदोलन असेल, लोकांचे प्रश्न असेल, अन्याय असेल, काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळी राष्ट्रवादी नव्हती पण काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये पण त्यावेळी लोकांनी जीवावर उदार होऊन आपला बाप मानून त्यांच्या शब्दाकरता या शिवसेनेच्या आंदोलनात उडी मारली आणि ते फक्त त्यांचे रक्तानी वडील होते, बाप होते, परंतु लाखो शिवसैनिकांनी त्यांना त्यांचे पिता मानलेले आहेत, वडील मानलेले आहेत आणि ते बाळासाहेबांना स्वतःचे वडील म्हणून एक बाळासाहेबांच्याच त्या कर्तृत्वाबद्दल ते शंका व्यक्त करतात, त्यांचं कर्तृत्व छोटं करतात. त्यामुळे मी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा निषेध करतो की फक्त स्वतःच्या घरापुरतं त्यांना जे बाळासाहेबांना मर्यादित ठेवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो सपशेल चुकीचा आहे. बाळासाहेब अखंड महाराष्ट्राचे, अखंड हिंदुस्थानातील हिंदुत्ववादी जनतेचे वडील होते, बाप होते. आम्ही सुद्धा त्यांना बाप मानतो.